Hello, good evening. Now we start second problem, and that is journalize the following transaction and prepare ledger accounts in the books of Vishal. So these are the transactions. So let me see the entries according to transaction. First transaction is Vishal started business with cash rupees 2 lakh 10,000. So as usual, entry is cash account debit to capital account 2 lakh 10,000, and here also 2 lakh 10,000. By mistake here it is written 2 lakh 10,000. So this is the first entry. Here cash is let me correct. Huh. When cash is real account so comes in, that is debited, capital is given credited. Second entry is purchase goods from Mahesh rupees 40,000 at the rate of 5% TD and paid him by net banking. So purchases goods from Mahesh means here it is not credit transaction. Why? Because it is written or it is given paid him by net banking. And we pay net banking, what it is meant? We pay here for the transaction, and therefore it is cash transaction even if the party's name is given. Therefore, entry is purchases account debit to bank instead of purchases account debit to cash. When purchases are made for cash, entry will be purchases to cash. But now here it is made by that net banking. Therefore, here our bank is giver. Therefore, this account is credited. Entry is purchases account debit to bank account. Then paid to RIA. Two accounts are RIA and cash. RIA is receiver, so it is debited. Cash is going out, so it is credited. Then after withdrew cash from ATM, rupees 6,500 for office use. See here, these two transactions, and next transaction is withdrew cash from ATM for personal use. So these two transactions I have given intentionally in order to teach you the difference between office use, cash withdrawn here from bank for office use as well as for personal use. So what is the difference? See here, 7th April transaction, withdraw cash from ATM रुपीज 6,500 फॉर ऑफिस यूज करता 6,500 ATM मधून आपण काढले. याचा अर्थ आपली बँक त्या दोन अकाउंट आले, एक झालं कॅश आणि दुसरं झालं बँक. कॅश हा रिअल अकाउंट आहे. ATM मधून पैसे काढून बिझनेसमध्ये आले म्हणून डेबिट, आणि ATM मधून काढले याचा अर्थ काय झालं, आपली बँक गिवर झाली. बँक गिवर म्हणून क्रेडिट, म्हणून एंट्री काय झाली, कॅश अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट 6,500. त्याच्यानंतर दुसरा जो ट्रान्झॅक्शन आहे ते पण ATMमधूनच पैसे काढलेत, परंतु ते पर्सनल यूजसाठी आहेत. पर्सनल यूज म्हणल्यावर काय झालं, ड्रॉइंग झालं, आणि ड्रॉइंग ऑलवेज डेबिटेड असतं कारण ते पर्सनल अकाउंट आहे आणि रिसिव्हर आहे. ऑलवेज तो रिसिव्हर असतो, ऑलवेज तो पर्सनल अकाउंट असतं. देअर फोर व्हेर एव्हर ड्रॉइंग इज गिवन ऑलवेज इट इज डेबिटेड. तर अशा पद्धतीने हे ड्रॉइंग्स आपण 5,500 डेबिट केले. आता एरवी एंट्री कशी झाली असती, ड्रॉइंग्स टू कॅश झाली असती, बिझनेसमध्ये काढलं असते तर. हे सुद्धा बिझनेसच्या बँकेतूनच काढलेलं आहे, पण कॅश नाही आहे, बँक गिवर आहे, म्हणून इथं गिवरचं अकाउंट क्रेडिटेड होतं, म्हणून इथं बँक क्रेडिटेड केलं आहे. नुसतं विड्रू कॅश म्हटलं तर ड्रॉइंग्स टू कॅश एंट्री येते. विड्रू कॅश फ्रॉम बँक किंवा फ्रॉम ATM, फ्रॉम नेट बँकिंग असं काही असेल तर ते बँक हा गिवर असतो, त्यामुळे कॅशच्या ऐवजी बँक. जिथं जिथं बँकेचे इन्स्ट्रुमेंट्स आपण वापरतो किंवा जिथे जिथं बँकेतून पैसे काढतो आणि परत ठेवतो, तिथे तिथे कॅशच्या ऐवजी बँक हे यूज करायचं आहे. हे जरी मेकॅनिकली तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालतंय. आता इथं आहे बघा 10 तारखेचं ट्रान्झॅक्शन, कॅश सेल्स 12,000 ॲज युजल. सेल्स नेहमी क्रेडिट होतं, कॅश येते म्हणून आली म्हणून डेबिट, सेल्स इन्कम म्हणून क्रेडिट. ह्या सगळ्या एंट्रीजचे तुम्ही नॅरेशन घरी लिहायचे आहेत, आणि जसं व्हिडिओ ऐकत तुम्ही त्या एंट्रीज पास करत आहेत, करायच्या आहेत. इन केस तुम्हाला वाटलं की हे फार पुढं जाते तर थोडं व्हिडिओ थांबवून हे करून आपण तिथं बघायचं आहे. आता इथं बघा, आता आपण एंट्रीज करून झाल्या. आता जर्नल झालं. आता काय करायचं आहे आपल्याला, लेजर. म्हणजे आता आपण ओळीने अकाउंट ओपन करणार आहोत. पहिलं अकाउंट असेल कॅश अकाउंट, दुसरं असेल कॅपिटल, तिसरं असेल पर्चेसेस, चौथं असेल बँक, पाचवं असेल रिया. परत इथे कॅश आले, हे कॅश रिपीट करायचं नाही. परत इथे कॅश आले 7 तारखेला, ते रिपीट करायचं नाही. इथं परत बँक आले, बँक रिपीट करायचं नाही. एक अकाउंट एकदाच ओपन करायचं. अशा पद्धतीने आपण ड्रॉइंग्स आणि परत एकदा सेल्स
हे अकाउंट सगळे ओपन केलेले आहेत. तर आता त्याचं अशा पद्धतीने हे 2 पेजेसवर हे मी अकाउंट घेतलेले आहे की जेणेकरून तुम्हाला कळेल काय केले आणि काय नाही. तर आता इथं बघा, पहिलं जे एंट्री आहे कॅश अकाउंट. एंट्रीची प्रोसिजर काय आहे, कॅश अकाउंटच्या डेबिटला जायचं, टू कॅपिटल लिहायचं आणि कॅश अकाउंटच्या समोरची अमाऊंट जी आहे, कॅश अकाउंटच्या इन फ्रंट ऑफ कॅश अकाउंट काय झालं डेबिटची अमाऊंट किती आहे ती टू कॅपिटल लिहून डेबिटची अमाऊंट लिहायची. इथे बघा टू कॅपिटल 2,10,000. आता इथं टू कॅपिटल म्हणल्यावर कॅपिटलचं काय येणार, क्रेडिट साईडला. मग क्रेडिट कॅपिटलच्या क्रेडिटला जायचं, बाय कॅश अकाउंटला जायचं. क्रेडिट त्याच्या क्रेडिटेड अकाउंटच्या समोर किती अमाऊंट आहे, 2,10,000. आता इथं सिंगल एंट्रीज आहे त्याच्यामुळं दोन्हीकडे अमाऊंट सारखी असते, त्यामुळे चुकण्याची शक्यता कमी आहे. पण कंबाईंड एंट्रीच्या वेळी लक्षात ठेवा त्या अकाउंटच्या समोर जी अमाऊंट असते, क्रेडिट झालं असेल तर क्रेडिट कॉलममध्ये त्याच्यासमोरची अमाऊंट लिहायची आहे, डेबिट झालं असेल तर डेबिटच्या त्याच्यासमोरच्या अमाऊंट इथे लिहायची आहे. अशा पद्धतीनं पहिल्या एंट्रीचं रेकॉर्डिंग झालं. आता दुसऱ्या एंट्रीचं बघा रेकॉर्डिंग, पर्चेसेस अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. तर आता इथं पर्चेसेस काय झालं, डेबिट. पर्चेसेसच्या डेबिटला जायचं. हे बघा हे पर्चेसेस अकाउंट आहे, पर्चेसेसच्या डेबिटला जायचं. तिथं काय टू कॅश लिहायचं 5,600 आणि कॅशच्या क्रेडिटला जायचं. इथं या पद्धतीनं बाय पर्चेसेस इथं लिहायला हवं होतं, तर इथं तर बाय पर्चेसेस लिहायचे. बाय पर्चेसेस इथं एंट्री राहिलेली आहे. बाय पर्चेसेसचे काय अमाऊंट आहे बघा, इथं टू कॅश 5,600, म्हणजे इथं बाय पर्चेसेस कॅश अकाउंटला बाय पर्चेसेस 5,600, इथं 5,600 लिहायला पाहिजे. आणि पुढची जी एंट्री आहे ती रियाची एंट्री आहे. आता इथं डेट किती आहे बघा पर्चेसेसची, नाही इथं पर्चेसेस अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट आहे, तेव्हा पर्चेसेसच्या डेबिटला टू बँक करायचं आहे. हे बघा इथं चुकून कॅश झाले त्यामुळे कन्फ्यूज झाले मी. इथं टू बँक करायचं आहे. पर्चेसेसच्या डेबिटला टू बँक आणि बँकेच्या क्रेडिटला बाय पर्चेसेस. बँकेच्या क्रेडिटला बाय पर्चेसेस. बँक अकाउंट कुठं आहे बघा, हां बाय पर्चेसेस 38,000 आणि पर्चेसेसला डेबिट आपण इथं आता परत एकदा पर्चेसेसचं पोस्टिंग बघू, थोडंसं कन्फ्यूज झालं तिथं. पर्चेसेस अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, पर्चेसेसच्या डेबिटला हे पर्चेसेस अकाउंट आहे, पर्चेसेसच्या डेबिटला आपण टू बँक लिहिले 38,000, डेट आहे 3 आणि बँकेच्या क्रेडिटला आपण बाय पर्चेसेस लिहिले, डेट आहे 3. हे झालं पर्चेसेसची एंट्री. जे अकाउंटच्या डेबिटला जायचं, क्रेडिटेड अकाउंट नाव लिहायचं आणि टूने सुरुवात करायची. आणि अकाउंट क्रेडिट असेल तर क्रेडिट साईडला जायचं, बायने सुरुवात करायची, डेबिटेड अकाउंटचं नाव लिहायचं. असं प्रत्येक एंट्री आपण करणार आहोत. आता पुढं रियाज अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. रियाजच्या डेबिटला जायचं, रिया अकाउंट डेबिट झालं म्हणून इथे रियाच्या डेबिटला गेलो आपण आणि इथं 5,600 टू कॅश लिहिलं आणि कॅशच्या कुठं जाणार आहोत, क्रेडिट साईडला, बाय रिया 5,600. त्याच पद्धतीनं कॅश अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. कुठलं अकाउंट डेबिट झाले, कॅश अकाउंट. मग कॅश अकाउंटचं कुठं जायचं, डेबिटला, लिहायचं काय, टू बँक. इथं काय लिहिलं आहे बघा, इथं कॅश अकाउंटला टू बँक 6,500. त्याच्यानंतर कुठलं अकाउंट इथं क्रेडिट झाले, बँकेचं अकाउंट क्रेडिट झाले म्हणून बँकेचं कुठं जायचं, क्रेडिटला, लिहायचं काय, बाय कॅश. बघा इथं बाय कॅश 6,500 आणि इथं रियाला 5,600 होतं. हे 5,600 हे बाय कॅश 6,500 आणि बँकेला कॅशला टू बँक 6,500. कॅश अकाउंटच्या डेबिटला गेलो आपण 6,500 लिहिलं, टू बँक. बँकेच्या क्रेडिटला आलो आपण 6,500 बाय कॅश, कारण कॅश अकाउंट डेबिट झालं होतं आणि बँक अकाउंट क्रेडिट झालं होतं. त्याच्यानंतर आहे बघा ड्रॉइंग्स टू कॅश. ड्रॉइंगचा कुठला अकाउंट डेबिट झाले, ड्रॉइंगचा कुठं जायचं, डेबिटला, लिहायचं काय, टू बँक. का बँक केलं ते मी एंट्रीमध्ये सांगितलं. आता हे ड्रॉइंगचं आहे, इथं आहे बघा ड्रॉइंगचं कुठं गेलो आपण, डेबिटला, काय लिहिलं, टू बँक.
बँकेच्या आपण कुठं गेलो क्रेडिटला, काय लिहिलं बाय ड्रॉइंग्स 5,500. अशा पद्धतीने हे आपण पोस्टिंग आता करत आहोत. आणि त्याच्यानंतर आहे कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. अकाउंट कुठलं डेबिट झाले कॅशचं कुठं जायचं डेबिटला, काय लिहायचं टू सेल्स. मग इथं 12,000, इथं 12,000 आले. सेल्सचं कुठं जायचं क्रेडिटला, इथं आहे बघा सेल्सच्या क्रेडिटला गेलो, काय झालं बाय कॅश 12,000. अशा पद्धतीने आपण हे लेजर पोस्टिंग केलेलं आहे. लेजर पोस्टिंगला एक नियम लक्षात ठेवायचा, जे अकाउंट डेबिट केलेलं असतं त्याच्या डेबिट साईडला जायचं, टू लिहायचं आणि क्रेडिटेड अकाउंटचं नाव लिहायचं. जे अकाउंट क्रेडिट असेल त्याच्या क्रेडिट साईडला जायचं, बाय लिहायचं आणि जे अकाउंट डेबिट झाले त्याचं नाव लिहायचं आणि त्याच्या समोरचे अमाऊंट कॉलममध्ये लिहायचे. अशा पद्धतीनं आपण काय केलेलं आहे, इथं आता सगळे अकाउंट्स प्रिपेअर करून घेतले आहेत. आता या अकाउंटपासून आपण या प्रॉब्लेमपासून आपण ट्रायल बॅलन्स तयार करणार आहोत. तर ट्रायल बॅलन्स तयार करताना आपण बाय बॅलन्स कॅरी डाऊन टू बॅलन्स कॅरी डाऊन काढणार आहोत. त्याला क्लोजिंग ऑफ द अकाउंट असं म्हणतात. अकाउंट क्लोजिंगचं सिस्टम काय आहे, डेबिट साईडची टोटल करायची, क्रेडिट साईडची टोटल करायची. जी टोटल जास्त असते ती दोन्हीकडे लिहायची, त्या दोघातला डिफरन्स काढायचा आणि जिथं कमी आहे तिथं बाय बॅलन्स कॅरी डाऊन त्या बाजूला तो डिफरन्स लिहायचा. म्हणजे दोन्ही साईड्स इक्वल होतात, त्याला आपण काय म्हणतो बॅलन्सिंग. आता इथं काय झाले, कॅश अकाउंटचे डेबिट साईडची टोटल आली आहे 2,28,500, क्रेडिट साईडची टोटल आली आहे 5,600. आपण डिफरन्स आला आहे 2,22,900. तो काय झाला कॅरी डाऊन झाला. हा अपोजिट साईडला टोटलच्या खाली पुढच्या महिन्याच्या 1 तारखेला यायचा. कॅरी डाऊन बॅलन्सला त्या महिन्याची शेवटची तारीख लिहायची. आता इथं 31 नाही येणार, इथं 30 येणार. 30 असेल तर 30 लिहायची, 31 असेल तर 31 लिहायची. कॅरी डाऊन बॅलन्सला शेवटची तारीख घालायची महिन्याची आणि ब्रॉट डाऊन बॅलन्सला पुढच्या महिन्याची 1 तारीख घालायची. तर अशा पद्धतीनं हे सगळे आपण काय केलेले आहेत, कॅरी डाऊन आणि ब्रॉट डाऊन बॅलन्स केलेले आहे. जिथं एक सिंगल असतं बघा, सिंगल साईडला एंट्री असते डेबिटला किंवा क्रेडिटला, तिथं सगळीकडे तीच अमाऊंट येते. कसं बघा, इथं हे फक्त मी सांगते कसं येते आणि त्या पद्धतीनं बाकीचं आहे तसं करून घ्या. जिथं सिंगल एंट्री आहे तिथं. तर आता इथं कॅपिटल अकाउंट एंट्री फक्त कुठं होती क्रेडिट साईडला. मग आज क्रेडिट साईडचे 2,10,000, क्रेडिट साईडची टोटल किती आले 2,10,000. इकडं काय होतं 0. मग 2,10,000 मध्ये 0 गेला काय उरतात 2,10,000. म्हणजे 2,00,000 क्रेडिट साईड मोठी आहे, 2,10,000 टोटल आली. क्रेडिट साईडची टोटल दोन्हीकडं लिहून घेतली आणि परत त्याचा बॅलन्स पण तोच आला, कारण 2,10,000 लेस 0 म्हणजे तोच बॅलन्स येतो. हे सगळीकडे हीच अमाऊंट आहे. सिंगल जर एंट्री असेल कुठल्याही लेजर अकाउंटच्या एका साईडला फक्त एंट्री असेल तर तीच अमाऊंट टोटलला पण येते, कॅरी डाऊनला पण येते आणि ब्रॉट डाऊनला पण येते. असं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर इतर याज अकाउंट सुद्धा तसंच आहे बघा. इथं फक्त एंट्री होती. मग हे इथं 5,600, कॅरी डाऊन बॅलन्स 5,600, टोटल 5,600, ब्रॉट डाऊन बॅलन्स 5,600. ड्रॉइंगचं तसंच आहे. टू बँक एंट्री होती, टोटल 5,500, 5,500. बॅलन्स कॅरीड डाऊन इथं लिहायला पाहिजे. कॅरीड डाऊन आहे तो 5,500, ब्रॉट डाऊन पण 5,500. जिथं जिथं सिंगल एंट्री आहे तिथं तिथं आपण तसंच केलेलं आहे. तर बघा सेल्सला पण एंट्री सिंगल आहे. इथं सुद्धा बाय कॅश एका साईडला एंट्री आहे. इथं 12,000, कॅरी डाऊनला 12,000, टोटलला 12,000, ब्रॉट डाऊनला 12,000. सिंगल कुठे एंट्री आहेत तिथं तसंच करायचं आहे. आता इथं परचेसेसला पण तशी सिंगल एंट्री दिली आहे बघा. इथं टू बँक सिंगल एंट्री होती, बाकी इकडं काहीच नव्हतं. मग आपण काय केलं, हेच 38,000, टोटल 38,000, कॅरी डाऊन बॅलन्स 38,000, ब्रॉट डाऊन बॅलन्स 38,000. बँकेचं मात्र तसं नाही आहे. बँकेच्या दोन्ही एका बाजूलाच एंट्रीज आहेत. हो, इथं सुद्धा एकाच बाजूला एंट्री आहेत. डेबिटला काहीच नव्हतं, त्यामुळे डेबिटची टोटल 0 होती. क्रेडिटची टोटल आली 50,000, 50,000मधून 0 गेले म्हणजे इथं किती झाले 50,000. कॅरी डाऊन बॅलन्स आला 50,000, टोटल आली 50,000 आणि हा 50,000 अपोजिट साईडला पुढच्या पिरियडला आपण ट्रान्सफर केला. आता बँकेचा डेबिट बॅलन्स असेल तर तो बँक बॅलन्स असतो आणि क्रेडिट बॅलन्स असतो तो ओव्हरड्राफ्ट असतो. ते एक प्रकारचं लोन आहे. जसं जसं तुम्ही पुढं जाल तसं तसं तुम्हाला ते अजून कळेल. आता फक्त मेकॅनिकली तुम्ही हा क्रेडिट बॅलन्स आहे लक्षात ठेवा. क्रेडिट बॅलन्स याचा अर्थ तो बँक ओव्हरड्राफ्ट असतो. शक्यतो बँक ओव्हरड्राफ्ट जो बिझनेस चांगला चालतो त्याला बँक ओव्हरड्राफ्टची गरज पडत नाही, कारण ऑलरेडी त्याच्याकडे बँकेमध्ये पैसे असतात. पण आता या उदाहरणामध्ये फक्त आपल्याला लेजर शिकायचं आहे आणि लेजरचं लॉजिक शिकायचं आहे. त्याच्यामुळे इथं जरी ओव्हरड्राफ्ट आला तरी कुठं कॅरी डाऊन त्याच्या अपोजिट साईडला ब्रॉट डाऊन केला
एवढंच लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीने आपण सगळे लेजर अकाउंट्स काढले, ओपन केले आणि त्याच्यानंतर त्याचं बॅलन्सिंग केलं. आता ह्याच्यावरून ट्रायल बॅलन्स तयार करायचा. ट्रायल बॅलन्स म्हणजे काय असतं की ही एक अकाउंटची सगळी लिस्ट असते अलॉंग विथ द बॅलन्स. म्हणजे त्यांचा बॅलन्स जो असतो तो बॅलन्स लिहिलेला इथं असतो. म्हणजे डेबिट असेल तर डेबिट लिहायचं, क्रेडिट असेल तर क्रेडिट लिहायचं. आणि आता इथं लक्षात ठेवताना काय लक्षात ठेवायचं की ब्रॉडडाऊन बॅलन्स ज्या बाजूला असतो तो त्याचा बॅलन्स असतो. आता इथे ब्रॉडडाऊन बॅलन्स कुठल्या साईडला आहे? डेबिट साईडला आहे. म्हणजे कॅश अकाउंटचा कुठला बॅलन्स झाला? डेबिट बॅलन्स झाला. मग कॅश अकाउंटच्या ट्रायल बॅलन्समध्ये जायचं, कॅश अकाउंट लिहायचं. डेबिट बॅलन्स त्याचा किती? 2,22,900. त्याच्यानंतर पुढचं अकाउंट आहे बघा. हा बॅलन्स ब्रॉडडाऊन बॅलन्स कुठल्या साईडला आहे? आता इथं टू बॅलन्स कॅरी डाऊन झाला. म्हणजे आता इथं ते बघाशी मी लिहिलं होतं ते इथे येणार. तो टू बॅलन्स कॅरी डाऊन इथे येणार बघा. हे एंट्री त्याची. तर इथं सेल्सचा बॅलन्स आता इथं थोडंसं टेक्निकल डिफिकल्टी आहे. कॅपिटलचा बॅलन्स इथं टू बॅलन्स कॅरी डाऊन आहे. म्हणजे इथं 1 तारखेला काय येणार ते इथं मी एंट्री करते. हां, 1 तारखेला इथं टू बॅलन्स बाय बॅलन्स कॅरी डाऊन येतं. इथं बघा या ठिकाणी. आता इथं ते प्रिंट होईल. इथं 1 तारखेला ती थोडीशी कम्प्युटरची टेक्निकल डिफिकल्टी आहे, तुम्ही समजून घ्या. तर इथं आता कॅपिटलच्या क्रेडिट साईडला कॅरी डाऊन बॅलन्स आला आहे. म्हणजे डेबिट साईडला इथं ब्रॉडडाऊन बॅलन्स येणार. इथं आहे बघा हे ब्रॉडडाऊन बॅलन्स, बाय बॅलन्स ब्रॉडडाऊन. इथं आपण लिहू शकतो. इथं तुम्हाला क्लासमध्ये पण मी शिकवलं आहे त्या पद्धतीने. इथं तुम्ही बाय बॅलन्स ब्रॉडडाऊन करायचा आहे. हा बाय बॅलन्स ब्रॉडडाऊन कुठं येणार आहे? इथं क्रेडिट साईडला. म्हणून आपण इथं काय केलेलं आहे? क्रेडिट साईडला लिहिलं आहे कॅपिटल अकाउंटचं. त्याच्यानंतर इथं बघा पर्चेसेस अकाउंट. आता इथं पर्चेसेस अकाउंट आहे. पर्चेसेस अकाउंटचा ब्रॉडडाऊन बॅलन्स कुठं आहे? डेबिटला आहे. मग आपण काय करायचं? पर्चेसेस अकाउंटला जायचं. इथं पर्चेसेस अकाउंट लिहिलं तर डेबिटच्या कॉलममध्ये 38 लिहायचा. बँक अकाउंटचा बॅलन्स आहे तो क्रेडिट साईडला आहे बघा. बँक अकाउंट कुठं आहे? बँक अकाउंटचा बॅलन्स इथं क्रेडिट साईडला आहे. टू बॅलन्स बाय बॅलन्स ब्रॉडडाऊन. हा कॅरेट डाऊन बॅलन्स इथं आहे डाव्या साईडला. आणि हा क्रेडिट साईडला आहे. त्यामुळे बँकेचा क्रेडिट बॅलन्स आला आहे म्हणून बँक लिहायचं. त्याच्या क्रेडिट साईडला लिहायचं 50,000. त्याच्यानंतर रियाचं अकाउंट आहे बघा. रियाचा ब्रॉडडाऊन बॅलन्स कुठल्या साईडला आहे? डेबिटला आहे म्हणून ते डेबिट कॉलमला लिहायचे. त्याच्यानंतर सेल्सचा ब्रॉडडाऊन बॅलन्स कुठं आहे बघा? क्रेडिट साईडला आहे. त्याच्यामुळं हा 12,000 इथं क्रेडिट येतो. त्याच्यानंतर ड्रॉइंगचा इथं टू बॅलन्स ब्रॉडडाऊन डेबिटला येतो. त्याच्यामुळे इथं 5,500 हा डेबिटला लिहिलेला आहे. अशा तऱ्हेने इथं मेकॅनिकली लक्षात ठेवायचं की ब्रॉडडाऊन बॅलन्स ज्या बाजूला असतो तो त्याचा बॅलन्स असतो. म्हणजे डेबिट साईडला जर ब्रॉडडाऊन बॅलन्स असेल तर तो त्याचा डेबिट बॅलन्स, क्रेडिट साईडला ब्रॉडडाऊन बॅलन्स असेल तो त्याचा क्रेडिट बॅलन्स. हे मेकॅनिकली झाले. थेरॉटिकली आपण कसं लक्षात ठेवायचं आहे? ज्या अकाउंटच्या डेबिट साईडची टोटल मोठी असेल तर त्याचा जो बॅलन्स येणारा असतो त्याला कुठलं नाव देतो आपण? डेबिट बॅलन्स. आता इथं कॅपिटल अकाउंटची कुठली साईड मोठी आहे? 2,10,000. त्याच्यामुळे ह्याचा कुठला बॅलन्स आहे? क्रेडिट. तसंच बँकेचं बघा. बँकेचं काय झालं होतं? टोटल कुठल्या साईडची मोठी होती? क्रेडिट साईडची. मग त्याचा बॅलन्स काय झाला? क्रेडिट. त्याच्यानंतर इथं आपण जर बघितलं पर्चेसेसची टोटल कुठले ह्याची होती तर डेबिट टोटल मोठी होती. मग हा जो बॅलन्स असतो ह्याला आपण डेबिट बॅलन्स म्हणतो. कॅशचं कसं? कॅशचा नेहमीच डेबिट बॅलन्स असतो कारण डेबिट बॅलन्स याचा अर्थ ती कॅश आपल्याकडे आलेली आहे अस्तित्वात आहे. अशा पद्धतीने आपण हे डेबिट बॅलन्सेस आणि क्रेडिट बॅलन्सेसचे मिनिंग काय आहे ते मी सांगते तुम्हाला. पर्सनल अकाउंटचा डेबिट बॅलन्स असेल तर तो डेटर असतो. पर्सनल अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स असेल तर तो क्रेडिटर असतो. रिअल अकाउंटचा नेहमी जनरली डेबिट बॅलन्स असतो. ते आपल्याकडे आलेली असते, ते आपल्याकडे आहे असा त्याचा अर्थ होतो. नॉमिनल अकाउंटचा जर डेबिट बॅलन्स असेल तर तो एक्सपेन्स असतो. नॉमिनल अकाउंटचा इन्कमचा बॅलन्स नेहमी क्रेडिट असतो. एक्सपेन्सेसचा बॅलन्स नेहमी डेबिट असतो. तर हे सगळं पूर्ण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे कारण आपण तिथं नंतर क्लासिफिकेशन केलं होतं सुरुवातीला. तर आता ट्रायल बॅलन्सचे आपण इथं बॅलन्सेस मांडून घेतलेले आहेत, लिहून घेतलेले आहेत. आता डेबिट साईडची टोटल करायची आणि क्रेडिट साईडची टोटल करायची. ती दोन्ही टोटल जर समान आले, इक्वल आली तर आपलं अकाउंटिंग बरोबर आहे. नाहीतर आपलं अकाउंटिंग कुठंतरी चुकलेलं आहे हे लक्षात घेऊन तुम्ही तिथं करेक्शन करायचे आहेत. त्याचा आयडेंटिफिकेशन मार्क आहे तो.
तर अशा पद्धतीने आपण हे प्रॉब्लेम इथं लेजर जर्नल बॅलन्सिंग ट्रायल बॅलन्स एवढा सगळा आपण प्रॉब्लेम इथं आज कंप्लीट केलेला आहे. सो टुडे वी स्टॉप हिअर. थँक्यू व्हेरी मच.